नमस्कार मित्रांनो. आज आपण एका फार महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे ओव्हर थिंकिंग. मित्रांनो, आपण सर्वच जण कधी ना कधी, केव्हा ना केव्हा खूप सारी ओव्हर थिंकिंग केलेली आहे. आणि असं म्हणतात की ओव्हर थिंकिंग इज वन ऑफ द बिगेस्ट टाईम सकर्स ऑफ युअर लाईफ. तो आपल्या आयुष्यातला खूप सारा वेळ खाऊन टाकतो लिटरली. सो ओव्हर थिंकिंग कशामुळे होते? ओव्हर थिंकिंग आपल्या आयुष्यात सडनली आलेले प्रॉब्लेम्स, ज्याला आपण हँडल नाही करू शकत व्यवस्थित, किंवा ज्यासाठी आपण प्रिपेअर्ड नसतो, अशा प्रॉब्लेम्स जेव्हा येतात तेव्हा आपली ओव्हर थिंकिंग होते. आणि ओव्हर थिंकिंगचं जर क्रक्स आपण बघितलं तर त्याच्यात मेन दोनच प्रश्न असतात की असं हे का झालं, माझ्यासोबतच का झालं, आणि आता कसं होणार? जर हे आपण प्लॅन करतोय त्याप्रमाणे जर नाही वर्कआउट झालं तर हे कसं होणार? सो हे बेसिकली हेच दोन प्रश्न घोळत राहतात माइंडमध्ये. अगदी जसं आपण त्याला म्हणूयात जातं जसं फिरतं, अगदी त्याप्रमाणे ते घोळत राहतात. सो खूप जण आम्हाला विचारतात की ओव्हर थिंकिंगवर नेमकं काय करावं, नेमकं काय सोल्युशन करावं. सो ओव्हर थिंकिंग जर तुम्हाला स्टॉप करायची असेल तर तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम्स शॉर्टमध्ये मांडावे लागतील. प्रॉब्लेम्सबद्दल फार नाही ॲनालाइज करायचं. हां ठीक आहे, हा प्रॉब्लेम आहे, ही डिफिकल्टी आहे, आता काय? म्हणजे तुम्हाला थॉट मोडवरून ॲक्शन मोडवरती जावं लागेल, राईट? आणि हे तुम्हाला ब्रेनला ऑर्डर द्यावं लागेल. सी, ब्रेन हा ट्यून्ड असतो. जेव्हा पॅनिक होतो ब्रेन तेव्हा हे सगळे क्वेश्चन्स विचारत राहतो. सो तुम्ही जेव्हा ब्रेनला ऑर्डर देता, जेव्हा सांगता की आपल्याला ॲक्शन मोडवरती जायचं, तेव्हाच तो त्या ॲक्शन मोडवरती जातो. आता खूप जण हे पण विचारतात की बाबा आम्ही ॲक्शन्स तर घेतो पण आम्हाला ते सॅटिस्फॅक्शन भेटत नाही, किंवा ॲक्शन घेताना आम्हाला भीती वाटते, किंवा ॲक्शन घेताना देखील आम्हाला इन्सिक्युरिटी वाटते. तर मग या गोष्टींसाठी आम्ही काय करावं? सो कुठल्याही प्रकारचे ॲक्शन्स घेताना एक साधारणपणे 3 गोष्टी त्या ॲक्शन्समध्ये असल्या पाहिजेत. फर्स्ट, तुमचे ॲक्शन्स म्हणजेच एफर्ट्स किंवा कृती हे प्रामाणिक पाहिजे मित्रांनो. ऑनेस्टली तुम्ही ते ॲक्शन्स घ्यायला पाहिजेत. खूप सारे जण ऑनेस्टली ॲक्शन्स घेत नाहीत. ऑनेस्टली म्हणजे काय की तुम्ही तुमचं त्याच्यात 100% ओतायला पाहिजे त्या ॲक्शन्समध्ये. खूप जण 100% टाकत नाहीत. खूप जणांना असं वाटतं की बाबा पटकन होऊन जावं, सहज होऊन जावं, इझिली व्हावं, का मला एवढे कष्ट करावे लागतात, का मला एवढं स्ट्रगल करावं लागतात. तर हे असं नाही चालत. तुम्हाला जी काही तुमची ॲबिलिटी आहे, जे काही इंटेलिजन्स तुमचं आहे, ते पूर्ण 100% तुम्हाला त्याच्यात टाकावं लागेल, पूर्ण इमानदारीने आणि पूर्ण ऑनेस्टीने. सो हे ऑनेस्टी हा पहिला कॅरेक्टर तुमच्या ॲक्शन्समध्ये असला पाहिजे. दुसरा कॅरेक्टर जो की तुमच्या ॲक्शन्समध्ये असायला हवा तो म्हणजे होपफुल. तुमचे ॲक्शन्स हे किंवा एफर्ट्स किंवा कृती ही होपफुल पाहिजे. होपफुल म्हणजे काय मित्रांनो? बरेच जण ओव्हर थिंकिंगवाले पब्लिक जे असतात ते म्हणतात की उगाच करायचं म्हणून करतोय आपण प्रयत्न, उद्या आपल्याला कोणी म्हणू नये बाबा की आपण प्रयत्नच नाही केले म्हणून ते करतात प्रयत्न. तर हे असे हाफ हार्टेड जे एफर्ट्स असतात, किंवा ज्याच्यात तुम्हाला इंटरनली तुम्हाला माहिती आहे की बाबा काही जरी केलं तरी हे काही वर्क होणार नाही आहे, पण तरी पण चला उगाच करायचं म्हणून आपण करूयात, उगा कोणी आपल्याला नाव नाही ठेवायला पाहिजे, हे डिसऑनेस्ट एफर्ट्स असतात. सो याच्यामध्ये होप्स असणं फार आवश्यक आहे. तुम्हाला आतून वाटलं पाहिजे की मी हे जे प्रयत्न करतोय त्याच्यातनं मला यश मिळेल, नक्कीच मिळेल. कधी 100% मिळेल, कधी त्याच्यापेक्षा कमी मिळेल, पण मिळेल नक्की. सो जेव्हा हे होप्स असतात तेव्हा आपला उल्हास राहतो ते ॲक्शन्स घेताना, तेव्हा आपण चिअरफुल असतो, तेव्हा आपण पॉझिटिव्ह माइंडसेटने ते ॲक्शन्स घेतो, ते प्रयत्न करतो. आणि ते प्रयत्न करत असताना ते फ्रस्ट्रेशन आपल्याला कधीच येत नाही जर होप्स असतील तर. सो हे सेकंड कॅरेक्टर झालं जे तुमच्या ॲक्शन्समध्ये असायला हवं. आणि थर्ड आणि इम्पॉर्टंट कॅरेक्टर म्हणजे पेशन्स म्हणजे थोडा धीर असला पाहिजे. जेव्हा आपण अँक्शियस असतो, जेव्हा आपण संकटात असतो, तेव्हा नैसर्गिकरित्या आपलं माइंड खूप अनस्टेबल असतं आणि त्याला फटाफट सोल्युशन्स पाहिजे असतात, पटकन पाहिजे असतात, आणि अगदी त्याच्या मनासारखेच त्यावेळेस तो रिजिड झालेला असतो माइंड की हे असंच पाहिजे आणि आत्ताच पाहिजे. सो हे असं होत नसतं. सो आपल्याला जेव्हा आपण एफर्ट्स घेऊ तर त्या एफर्ट्सला एक विशिष्ट कालावधी लागतो.
त्याचे रिझल्ट्स दाखवायला. एक साधी जखम जरी झाली ना मित्रांनो आपल्याला, तरी ती भरायला काही ना काही वेळ तर लागणारच आहे ना. तर तसंच तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स येतात आणि त्याच्यावर तुम्ही जे ॲक्शन्स घेता, तर ते ॲक्शन्सचे रिझल्ट्समध्ये कन्व्हर्ट व्हायला त्याला एक टाईम लागणार आहे आणि तो टाईम आपण द्यायला हवा. सो हा पेशन्स, होपफुल पेशन्स ज्याला आपण म्हणतो, की हा होपफुल पेशन्स ज्या व्यक्तीकडे आहे तो व्यक्ती स्थिर राहतो. ज्याच्याकडे पेशन्स नसतो तो फ्रस्ट्रेट होतो. तो मग घाई गडबडीत चुकीचे निर्णय घेतो, मल्टिपल अल्टरनेटिव्हजवर वर्क करतो, नको त्या ठिकाणी जातो, नको ते गोष्टी करतो आणि याच्यात मग तो गुरफटत जातो आणि मग त्याचे ओव्हर थिंकिंग सॉल्वही होत नाही आणि त्याला अपयश येतं. सो ज्या माणसाकडे होपफुल पेशन्स असतात तो माणूस बऱ्याचदा सुखरूपरित्या हे सगळं संकट पार पाडतो. सो मी परत सांगतो मित्रांनो, की तुम्ही जे काही ॲक्शन्स घेणार तुमच्या ओव्हर थिंकिंग संपवण्यासाठी, ॲक्शन्स महत्त्वाचे आहेत. ॲक्शन्सशिवाय ओव्हर थिंकिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याशिवाय ओव्हर थिंकिंग कमी होणार नाही. पण ॲक्शन्समध्ये हे 3 कॅरेक्टर्स असले पाहिजे. ते म्हणजे ऑनेस्टी, तुम्हाला 100% तुमचे एफर्ट्स द्यावे लागतील, तुम्हाला होपफुल राहावं लागेल आणि तुम्हाला पेशन्स ठेवावा लागेल. सो जे हे 3 कॅरेक्टर्स ज्याच्या लाईफमध्ये असतात किंवा जो हे 3 गोष्टी घेऊन कृती करतो, त्याला फ्रस्ट्रेशन्स लाईफमध्ये येत नाहीत. त्याचा सेल्फ रिस्पेक्ट मेंटेन राहतो. जरी रिझल्ट मनासारखा नाही भेटला तरी त्याचं मन त्याला कोसत नाही, त्याचं मन त्याला त्रास देत नाही. या उलट त्याचा सेल्फ रिस्पेक्ट मेंटेन राहतो आणि त्याचा कॉन्फिडन्स देखील मेंटेन राहतो. सो मित्रांनो, तुम्हाला हे ॲनालिसिस कसं वाटलं? आय वुड लाईक टू हिअर फीडबॅक फ्रॉम यू. तुमचे फीडबॅक, सजेशन्स, कॉमेंट्स मला आवडतील जर तुम्ही मला यासाठी दिलेत तर. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरला तर अगदी त्याचाही देखील मला फार आनंद होईल. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.